यांच्या हस्ते अमोल शिंदे, नक्कीच अमोल शिंदेला आज एक फलंदाजाची उपमा, घातक फलंदाज, एक चांगला असा घातक फलंदाज सगळ्या समोरच्या संघांसाठी ठरला जातो तो अमोल शिंदे। यावेळी 3 चेंडूंवरती 3 षटकार व गोलंदाजीमध्ये मात्र 3 धावांचा षटक आणि 1 विकेट म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समोर दाखवायचा आहे। प्रकाश शेलर यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। एक जबरदस्त असे कबड्डीपट्टू यांच्याकडून एका क्रिकेटपट्टूचा या ठिकाणी कौतुक केलं जात आहे। त्याचबरोबर अमोल शिंदे यांना 2 मनोगत व्यक्त करायचं आहे। नक्कीच अमोल, आजच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीची स्पर्धा आज ही या ठिकाणी खेळवली जाते त्याबद्दल तुला काय वाटतं? प्रथम मी रेणुशी संघाचे आभार मानेल की नवी मुंबई सोडून भाईंदरमध्ये मॅच ठेवली, कारण की आम्ही मुंबईमध्ये राहतो त्यामुळे भाईंदर आम्हाला जवळ असल्यामुळे आणि एक आगळं वेगळं मैदान आज खेळून इकडे 4 वर्ष आपण खेळतोय, आज वेगळं मैदान काहीतरी यांच्या निमित्ताने बघायला भेटलं आम्हाला, त्यामुळे त्यांचे प्रथम धन्यवाद। आणि एक आगळं वेगळं मैदान आहे। नक्कीच मैदानाची शैली देखील ओपन ग्राउंड आहे मुंबई सारख्या वेस्टर्न लाईन मध्ये, हे एक चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर अमोल, आजच्या इनिंग मध्ये ज्यावेळी तू बिल्डअप करत होतास इनिंग, त्यामुळे मनामध्ये काय कलात्मक काय गणित कशा पद्धतीने आखलं गेलं होतं? 40 धावांचं आव्हान आहे आणि ते कशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तुम्ही 23 धावा कुठल्या कशा पद्धतीचा मनोगत त्या ओव्हरमध्ये तू मांडलं होतंस मनामध्ये? हो नक्कीच, आम्ही त्या अगोदर पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा मिडल जरी केला तरी बॉल मिडल केल्याला 6 जात होता, ते मी बघितलेलं होतं। म्हटलं की 2 पॉवर प्लेमध्ये दोघे फिल्डर बाहेर असतात, त्याचं पूर्णपणे बेनिफिट घेऊन घेऊया। मिडल झाला की बॉल 6 जाणार हे माहितीच होतं, फक्त बॉल बॅटवरती घ्यायचं होतं हेच ठरवलं होतं आणि तसं झालेलंच आहे। आणि 20 रनाचं आम्ही केलेलंच पॉवर प्लेला की 20 रन आलेच पाहिजे पहिल्या ओव्हरला। बरोबर आहे। आज तुला या ठिकाणी आजच्या या जन्ममाता चषकमध्ये घातक फलंदाज एक उपमा तुला देण्यात आली आहे। कसं वाटतं तुला घातक फलंदाज म्हटल्यानंतर? ज्यावेळी तू फलंदाजीसाठी येशील त्यावेळी ही उपमा तुला दिली जाईल, त्यावेळी त्या घातक या शब्दाबद्दल तुला कसं काय वाटतं आणि मनामध्ये काय भावना निर्माण होतात? नक्कीच, आता सध्या काय बॅटिंग चाललेली आहे ती एकदम चांगल्याच पद्धतीने चाललेली आहे, तर आता जे नाव दिले त्या 26 अशी बॅटिंग करावी लागेल, याच्यापुढे एक दडपण वाढलं असेल अजून। नक्कीच एक दबाव तर आहेच तुला, त्या घातक शब्दाचं मात्र पुरेपूर यश निर्माण करशील आपल्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि माझ्याकडून तुला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। तर मित्रांनो, मैदानामध्ये वळूया। मैदानामध्ये सामना चालू आहे वारसोळी देव विरुद्ध दाभेकर। मात्र यावेळी फायर होतोय क्षितिज मोरे, एक खणखणीत असा षटकार यावेळी केचलाय, देखना फटका। नक्कीच जवळजवळ मी म्हणेन या मॅच मध्ये जर वारसोळी देव संघाला विजयाच्या जवळपास घेऊन जाण्याचं कार्य जर कोण करत असेल तर तो म्हणजे हा फलंदाज, उभरता सितारा म्हणेन मी या फलंदाजाला। मात्र यावेळी दृष्ट लागावी आणि फलंदाजाने आत्महत्या करावी, स्वतःच्या चुकीने मात्र हा फलंदाज बाद झाला। बॅक टू द पवेलियन येतोय क्षितिज मोरे। एक चांगला खेळ मात्र या षटकामध्ये केला होता, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र अक्षय टाकतोय आणि त्याला चांगला प्रत्युत्तर देखील दिलं गेलं होतं, मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सोपान मोरे। चांगला फलंदाज आहे सोपान मोरे, आज चांगल्या पद्धतीची भूमिका पार पाडावी लागेल, कारण की अतिरिक्त दबाव यावेळी वारसोळी देव संघासमोर येणार आहे, कारण की दाभेकर संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि ते देखील खेळ करतील याची जाणीव आहे ती वारसोळी देव संघाला। धावसंख्या मात्र पोहोचते ती वारसोळी देव संघाची 1 बाद 14 धावा, 1 बाद 14। तर स्ट्राइक करेल यावेळी सोपान, नक्कीच चांगल्या हाताने, एक हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड पुश यावेळी करतोय। एक नजाकत भारत क्रिकेट म्हणेन यावेळी सोपान मोरेच्या, एक कॉपीबुक स्टाईल पाहायला मिळाली यावेळी सोपान मोरेच्या फलंदाजीमध्ये। तर मात्र यावेळी नॉनस्ट्राइकला फलंदाज आहे तो अक्षय मोरे। दोघे बंधू आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मित्रांनो, दोघे बंधू ज्या वेळी येत आहेत मैदानामध्ये समोरासमोर त्यावेळी बिग बॅटल होते, त्यावेळी मात्र बिग फाईट होते, 2 भावांमध्ये रस्सीखेच चालू होते। तू शेर तो मैं 1.25 शेर
असं एकामेकाला आपल्या संघामधून दाखवतायत आणि चांगला खेळ आपल्या संघासाठी करतायत, आपल्या गावासाठी करतायत, आपल्या गावाच्या नावासाठी करतायत. मात्र यावेळी रणकंदन झुपतंय दोन संघांमध्ये. एक आहे दाभेकर तर दुसरा समोर आहे वारसोळी देवसंघ. अक्षय ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव कळू दे अक्षय. साई तेरी लीला न्यारे यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय का साईच्या गोलंदाजीमधून. बघूया मित्रांनो, यावेळी एका थोडस मला या मैदानामध्ये पाहिलं तर मला पोलो ग्राउंड महाबळेश्वरची थोडीशी आठवण होते, कारण की त्या ग्राउंडमध्ये देखील एका साईडला पूर्णपणे झाडांची झडती आहे आणि त्या ठिकाणचं मैदान आठवण करून देत आहे हे महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडचं. नक्कीच मित्रांनो, बरंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. तर साई यावेळी सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे अक्षय. स्ट्राईक करेल अक्षय. गोलंदाजीसाठी मात्र राईट हँड गोलंदाज ओव्हर राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल यावेळी साई. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, सामन्याला दिरंगाई करू नका. सामना लवकर संपवायचा आहे, कारण की लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही मित्रांनो. यावेळी मात्र स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि चौकाराची घोषणा करतायत. चौकार, 4 रन्स. नक्कीच अक्षय देखील एक चांगली फटकेबाजी यावेळी आपल्याला करताना पाहतोय. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती या 4 धावांनी 18 या धावसंख्येवरती. अक्षय, साईला मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. सूर्यकांत आडावसड आणि राजेंद्र प्रसाद राजाध्यक्ष सर हे यावेळी पंचांच्या भूमिकेत. यावेळी मात्र नक्कीच चुकी करतोय विकेट किपर. चांगला बॉल टाकला होता, डॉट डिलिव्हरी होती, त्या ठिकाणी मात्र लॉंग स्टॉपला गेलेला हा दणदणीत असा चवकार. सर बॅटची एज आहे का? यस इट इज. बॅटची एज अंडर द बॅटच्या खालच्या बाजूचा टो, खालच्या बाजूची कड घेतली त्या ठिकाणी बॅटने. नक्कीच थोडस या ठिकाणून थोडस लांब आहे, ते एक्झॅक्ट आपल्याला दिसत नाहीये, मात्र पंचांनी ती चुकी माझी दुरुस्त केली आणि चौकार घोषित केला. अक्षयच्या खात्यामध्ये 4 धावा मिळाल्या. 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. साई मात्र सज्ज होतो यावेळी पुन्हा एकदा. मात्र यावेळी एक चांगला फटका लेगकट करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. लेगकट केला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, पण थोडस लाईन मिस झाली आणि डॉट डिलिव्हरी. चला पुढचा चेंडू साईचा. चांगली ऍक्शन आहे, मात्र यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप पडल्यानंतर अजून आउटसाइडला गेला आणि व्हाईट बॉल घोषित केला पंचाने. पंचांच्या नजरेतून मात्र कोणतीही चूक होणार नाही, कारण की पंच आहेत. एक जबरदस्त असं पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यकांत आडावसर असतील, त्याचबरोबर हेमंत कोळीसर. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट आहे, त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज मात्र यावेळी अक्षय बाद होतोय, तंबूत परततोय. बॅक टू द पवेलियन. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मात्र एक छुपा खेळाडू. KSK मध्ये मी ज्या वेळी या फलंदाजाकडे पाहतो त्यावेळी हा एक शांत संयमी खेळाडू, छुपा खेळाडू, वारसोळी देवगावचा हा सुपुत्र, मॅन फ्रॉम वारसोळी गाव, जितू मोरे. पुढचा गोलंदाजसाठी सज्ज. मात्र यावेळी ऑन ड्राईव्ह करतो सोपान, त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही आणि डॉट डिलिव्हरी. साई मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. लेग गलीचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, नक्कीच त्या ठिकाणी थोडस हंबल झाला आणि ड्रॉप कॅच झाला त्या ठिकाणी आणि
एक जीवनदान मिळालं ते सोपान मोरेला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 24 धावांवरती 2 विकेट पडल्यात त्या वारसोळी देव संघाच्या. नक्कीच थोडस बॅट मध्ये थोडस काही फॉल्ट दिसतो की काय, थोडस बॅट चेंजअप केलाय त्या ठिकाणी सोपान मोरेने. मात्र यावेळी गोलंदाज साठी येतोय गोलंदाज गणेश जाधव. नक्की ज्या वेळी गणेशचं नाव घेतलं जातं त्यावेळी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्ये देव सूर्यकाठी समप्रभ श्री विनायकाचं नाव, श्री गणेशाचं नाव आपण घेत असतो. तर मात्र यावेळी गणेश आपल्या संघासाठी यावेळी मात्र स्क्वेअर कट केलाय. स्क्वेअर कट त्या ठिकाणी डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तवर मात्र मिळाली 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 25 या आकड्यावरती. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने स्टेअर केला त्या ठिकाणी या फलंदाजाने. मात्र यावेळी जितू येतोय आणि गणेश काय करतोय आपल्या संघासाठी राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी मोठा फटका करायचा होता आणि पंच आमच्याकडे वळतायत, नो बॉलची घोषणा करतायत आणि नो बॉल हा फेकी गोलंदाज, चक्क गोलंदाज आणि चक्क गोलंदाज ज्या वेळी घडतो त्यावेळी अतिरिक्त 4 धावा मिळत असतात. पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये 3 धावा आणि नो बॉलची 1 रन अशा 4 धावा आणि या 4 धाव्याने मात्र वारसोळी देव संघाचं खातं जड होत आहे, पारड वाढतंय आणि पारड जाऊन पोचतंय ते 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला मैदानामध्ये आपण काय घडतंय बिघडतंय. दाभेकर संघाकडून मात्र थोडीशी चुकी झाली. गणेश मात्र ठरला विनाशक त्या ठिकाणी. एक चांगला खेळ मात्र त्याच्या माध्यमातून घडला असता तर कुठेतरी आपल्या संघाला मजबूतीकडे नेला असतं. धावसंख्या मात्र पोहोचते ती 29 या आकड्यावरती. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय गोलंदाज अमित मात्र काय करतोय बघूया. पुढचा चेंडू अमितचा. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला होता मात्र पडल्याच्या नंतर आउटसाइड द लेग स्टंप गेला आणि वाईट बॉलची घोषणा केली पंचांनी. नक्कीच मित्रांनो या अक्षराने ज्या नावाची सुरुवात होते मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलं गेलं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळी आपण पाहत असतो त्यावेळी अजय देवगन, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन सर्व खेळाडूंची नावं आठवतात. यावेळी मात्र अमित काय करतोय नक्कीच यावेळी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय आणि 1 धाव तर मिळाली. यावेळी किती धावा मिळत आहेत नो बॉलची म्हणजे 4 धावा त्या आणि 1 म्हणजे 5 धावा, 5 रन्स यावेळी या दुसरा बॉल आहे या गोलंदाजाला दंडित केलं गेलं. याच्या अगोदर एक डॉट टाकला तो फ्री हिट होता. धावसंख्या मात्र पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. काय खेळ होतो यावेळी मैदानामध्ये मित्रांनो. 35 धावा. फ्री हिट इज ऑन, फ्री हिट ऑन आहे यावेळी वारसोळी देव संघासाठी. मात्र यावेळी लॉफ्टेड डिलिव्हरी त्याला मात्र चुकी होते. नो बॉल पुन्हा एकदा आणि यावेळी काय पाहतोय आपण हाईट नो. नक्कीच यावेळी हाईट नो दिला गेला आहे. नक्कीच थोडस पुन्हा एकदा हृदयाचे ठोके यावेळी दिनेशचे, माझ्या बाजूला बसलेला दिनेश थोडे चुकतात की काय म्हणतो. पुन्हा जर नो बॉल दिला तर जवळजवळ 15 धावा या कोणताही चेंडू न टाकता. पण यावेळी मात्र 10 धावा तर मिळाल्या आहेत वारसोळी देव गावाला. पुढचा चेंडू बघूया. हा गोलंदाज मात्र लेग स्पिनचा मारा करतोय आणि त्यावेळी मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला आणि डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय तोवर मात्र 1 धाव मिळाली ती जितू मोरेला आणि यावेळी फ्री हिट पण संपला. एक गिफ्टेड डिलिव्हरी होती म्हणेन यावेळी. तर चला मैदानामध्ये वळूया. गोलंदाजाचं नाव कळू दे अक्षय. रोहित गोलंदाज आहे.
नक्कीच एक जबरदस्त असतं व्यक्तिमत्व रेणुशी गावचे सुपुत्र सीतारामदादा शेलार सीतारामदादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि मी विनंती करतो आयोजकांना त्यांनी त्यांचं मंचावरती येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे आणि आपल्या स्पर्धेला आपल्या गावच्या नावाला एक आपण या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवून आपल्या स्पर्धेचा एक उच्चांक गाठत असतो आणि तो उच्चांक गाठण्यामध्ये आपले योगदान आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू या गोलंदाजाचा यावेळी मात्र सोपान मोरेने फायर होतोय त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिजन मधला क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं यावेळी सोपान मोरेला. धावसंख्या पोहोचते ती 39 या आकड्यावरती 39 ये अक्षय ये 39च झालेत मित्रा मोजतोय आम्ही 39 झालेत. मागे युट्यूब वाला पण हे करतायत कॅल्क्युलेट करतायत 39 झाले अक्षय. यावेळी मात्र उत्तुंग असा षटकार मारलाय यावेळी या फलंदाजाने तो म्हणजे जितू मोरे. पंचेचाळीस धावा यावेळी धावफलकावरती लागलेल्या आहेत वारसोळी देव गावाकडून. हा षटकार मात्र ताकद देणारा होता. यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर आणि पंच मात्र आमच्याकडे वळतायत आणि वाईट बॉलची घोषणा करतायत. नक्कीच चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक धाव. नक्कीच जर पाहिलं गेलं तर कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत ही स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये होणारे हे नवीन नवीन विक्रम आज एक चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक दोन गोलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये आता या इनिंग मध्ये आपल्याला फेकी गोलंदाज सापडले कारण की पंच देखील त्या पद्धतीचे आहेत. मात्र यावेळी आपण काय पाहतोय डॉट डिलिव्हरी. नक्कीच मोठा फटका मारण्याचा मानस आहे जितूचा. एक तगडा हिटर म्हणून ओळखला जातो पिच हिटर. वारसोळी देव संघाकडून जर पिच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे जितू मोरे. जितू मोरे कशा पद्धतीने खेळ करतोय पाहूया. यावेळी मात्र काय पाहतोय आपण फुल्लर डिलिव्हरी होती आणि नो चेंडू नो बॉल. बिमर या ठिकाणी टाकला गेला या गोलंदाजाकडून आणि या पुढील जर चेंडू बिमर आला कोणताही चेंडू तर तो नो असेल आणि फ्री हिट इज ऑन. फ्री हिटचा फायदा उचलतोय का नाही. त्या ठिकाणी मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकून गोलंदाजाने मात्र खेळी चांगली केली. धावसंख्या मात्र पोहोचते ती 46 या आकड्यावरती. माफ करा 48. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी त्या लाईन मध्ये येत नाही मिस करतोय हा फलंदाज जितू.
एक चांगला फटका, एक जबरदस्त असा ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला जितूच्या बॅटमधून आणि खणखणीत असा चौकार. 4 रन्स. यावेळी मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी ठरला. पंचांनी मात्र फलंदाजाला त्या ठिकाणी बाद घोषित केलं. जितू मात्र तंबूच्या दिशेने परततोय. धावसंख्या मात्र उभारली गेली आहे ती 53. 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान ठेवलंय ते वारसोळी देव संघाने दाभेकर संघासाठी. तर यावेळी मात्र सन्माननीय माननीय दादा सीताराम दादा शिंदे यांचं यावेळी मंचावरती आगमन झालंय. तर त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान, मायेची शाल, मांगल्याचं प्रतीक आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या दादांचा सत्कार करून घ्या. सीताराम दादा शिंदे आणि सन्माननीय शिवाजी दादा शेलार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. मंचावरती केला जाईल. त्या ठिकाणी मायेची शाल, मांगल्याचं श्रीफळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस देखील या ठिकाणी होईल. बिरमणी विरुद्ध कळमगाव. या टॉस साठी या मान्यवर आलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते टॉस होऊ द्या. या किशोर कळमगाव उफाळे ना, कळमगाव उफाळे या. मैदानामध्ये वळूया मित्रांनो. किशोर तर मैदानामध्ये वळूया. दाभेकर संघाकडून मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतो तो अक्षय आणि वारसोळी देव संघाकडून अक्षय मोरे गोलंदाजीसाठी राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र काय फटका, काय क्लास दाखवला यावेळी या फलंदाजाने. जशास तसं उत्तर दिलं या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार. 6 रन्स.
तर अक्षयने मात्र हल्लाबोल केला या ठिकाणी. तर अक्षयने मात्र अक्षयला मात्र काय कमबॅक करतोय यावेळी हा अक्षयने अक्षयला बाद केलं मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र अक्षय कमबॅक करतोय. अक्षयला मात्र पवेलियन एंडला पाठवतोय आणि 6 धावा आणि 6 धावेनंतर मात्र थोडासा दबाव हा दावेकर संघावरती. अक्षयला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. बिरमणी संघ असेल तिथे उभा राहा. तर बिरमणी संघाचा कर्णधार आणि कळमगाव संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला स्पर्धा चालू करायची आहे मित्रांनो. टॉस बिरमणी विरुद्ध कळंब. हा टॉस मान्यवरांच्या हस्ते होईल. मान्यवर या. सीताराम शिंदे या आपल्या हस्ते हा टॉस होईल. दोन तुल्यबळ संघ यावेळी भिडले जातील. कळमगाव उफाळे विरुद्ध बिरमणी संघ. टॉस दोन्ही संघाचे कर्णधार यावेळी आहेत उपस्थित. यावेळी टॉस विन होत आहे. नक्कीच काय फील्ड घेशील मित्रा या टॉस विन नंतर? नक्कीच या ग्राउंडवरती फिल्डिंग घेणारच नक्की. आमच्याकडे बॉलर आहेत की 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण निवडले सर्वच संघ. मात्र आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण निवडतात. एक अतिरिक्त दबाव आपल्यावरती घेत आहेत. नक्की ज्यावेळी आपण पाहतो ज्यावेळी एखादा संघ टॉस विन होतो त्यावेळी मात्र तो फलंदाजी निवडत असतो. मात्र आजच्या मैदानामध्ये काही असं पॉइंट काही पाहिलेत का तुम्ही? त्यामुळे क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आणि समोरचा संघ आहे कळमगाव त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल किशोर तुमच्या संघाचा? नक्कीच, कारण की एक ग्राउंड असं आहे की एवढे हवा आहे ना लेग साईडला की राईटीला एवढे बेनिफिट आहे ना, तर यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन आम्ही. नक्कीच 50 धावा रोखण्याचा मानस आहे. तर नक्कीच तुझं काय मत असेल? तुझ्यावरती आता फलंदाजीची जबाबदारी दिलेली आहे किशोरने. टॉस लॉस झाला तुमचा, मात्र जर टॉस विन झाला असता तर काय निवडला असतंस? ऑब्विसली आम्ही पण बॉलिंगच चूज केली असती, पण आता ठीक आहे, हा टॉस विन झाला. ऑल द बेस्ट यासाठी पण. आणि आम्ही पण प्रयत्न करू चांगलं खेळायचं, चांगला टार्गेट द्यायचा प्रयत्न करू अँड बघूया आता. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ शेक हँड करतायत आणि नक्कीच दोन्ही संघांना माझ्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा देईन मी. आणि मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये सामना रंगतो दोन संघांमध्ये. दोन लढवय्या संघ दावेकर तर यावेळी दोन लढवय्ये संघ पाहायला मिळतात. दावेकर विरुद्ध वारसोळी देव संघ. एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. धावसंख्या मात्र पोचते ती 18 धावा. यावेळी मात्र साईला काहीसा समजला नाही. त्या ठिकाणी इनसाइड एज लागला आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करेल, फेकी करेल, तोवर मात्र एक धाव मिळाली आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पोचते ती 19 या आकड्यावरती. जवळजवळ धावसंख्या करायची आहे ती दावेकर संघाला 54. मात्र त्याची थोडीशी कमतरता दिसते की काय या मॅच मध्ये. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. स्लॉग डिलिव्हरी होती
एक चांगल्या पद्धतीचा बॉल यावेळी सोपान मोरेने टाकला. आपल्या बॉलिंगच्या अस्त्रामधला एक ब्रह्मास्त्र वापरलं गेलं सोपान मोरेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राऊंड ऑफ द ऍक्शन आहे आणि यावेळी मात्र स्टेअर केला लॉंगॉनच्या झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येईल अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र कष्टाची पराकाष्ठा केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी. मात्र खणखणीत असा हा चौकार, 4 रन्स. रोहित मात्र यावेळी चांगली फटकेबाजी करतोय. त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फेक त्या ठिकाणी फील्ड करण्याचा मानस होता, मात्र त्या ठिकाणी डॉट एक चौकार आला. तर सोपान मोरेवरती मात्र यावेळी प्रहार केला गेला या फलंदाजाकडून. फलंदाज आहे रोहित. पुढचा चेंडू सोपानचा. नक्कीच या ठिकाणी मात्र स्वतः क्षेत्ररक्षक करण्याचा मानस दाखवला सोपान मोरेने, मात्र त्या ठिकाणी 2 धावा मात्र नक्कीच. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑफ धिस 2 बॅट्समन. चांगलं क्रिकेट आपल्याला या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर या पुढील होणारा सामना कळमगाव विरुद्ध बिरमणी संघ. पुढचा चेंडू सोपानचा. नक्कीच पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ, गुड लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतो हा गोलंदाज. थोडासा स्विंग करतो, पडल्याच्या नंतर मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा स्विंग होतो, आउट स्विंग होतो त्या गोलंदाजाचा. एक अँगल बनवला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र त्या अँगलला मात्र यावेळी भिरकावून दिलं, फिरकावून दिलं खणखणीत असा षटकार, 6 रन्स. एकतीस धावा. या षटकाराने मात्र कुठेतरी आत्मविश्वास निर्माण केला तो दाभेकर संघाचा. एक खेळ उंचावला गेला या रोहितच्या फलंदाजीमधून. सोपान मोरेवरती थोडासा प्रहार केला आणि मात्र आता त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी येतोय तो जितू मोरे. तिसरं षटक या सामन्यामध्ये जवळजवळ 24 धावांची 12 चेंडू मध्ये 23 धावा, 11.86 ची रणगती सरासरी. यावेळी माझ्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून रन रेट दाखवतायत ते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळी मात्र काय फटका खेळलाय, लॉंग लेगच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा षटकार, 6 धावा. पुरेपूर यूज ऑफ एअर, चांगला हवेचा उपयोग यावेळी हा फलंदाज करतोय. ज्या पद्धतीने चेंडू आला त्याला त्या पद्धतीने स्टेअर केला, त्या ठिकाणी एक जबरदस्त असा उत्तुंग असा षटकार आला. 6 धावा मिळाल्या, जवळजवळ धावसंख्या पोहोचली ती 37 या आकड्यावरती. किती पाहिजे आता कॅल्क्युलेट करणार 23 पाहिजे होत्या, 6 आल्या, 17 पाहिजेत. 11 चेंडू 17 धावा. कुठेतरी कमबॅक करतोय दाभे संघ. या फलंदाजाने मात्र आशा पल्लवित केल्या आपल्या संघासाठी. रोहित आणि साई एक चांगलं पॅटल जमलंय या दोन. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चांगला फटका, खणखणीत असा षटकार, 6 रन्स. वारंवार डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. सकाळपासून ज्या वेळी आपण पाहतो एखादा उंच माराचा गोलंदाज असेल आणि त्याला मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला तर त्याला सरळ भिरकावून दिलं जात आहे डीप फाईन लेगला. आणि फाईन लेगच्या दिशेने मात्र हवाचा जोरदार असल्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं पुश करायचंय, चेंडू त्या रिझन मध्ये जातो. यावेळी मात्र त्याच पद्धतीने डीप फाईन लेगचं क्षेत्र आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शक बनेल आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या खालून चौकार, 4 रन्स. पाहिजे होत्या. पुढचा चेंडू जितूचा.
यावेळी पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू येतोय आणि नक्कीच या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून हंबल होत आहे. त्या ठिकाणी मात्र सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी अक्षय अटेम्प्ट करतोय आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या गिफ्ट करतोय तो या दाभेकर संघासाठी. 5 धावांची गरज. नक्कीच या दोन फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी यावेळी केली. यावेळी मात्र पुन्हा एकदा नक्कीच हा उत्तुंग असा मिड विकेटच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा षटकार विजयी संघाचं मात्र यावेळी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करेन आणि पराभूत संघाचे देखील कौतुक करेन. एक चांगला खेळ पराभूत संघाने देखील दाखवला. विजयी संघाने तर चांगला खेळ दाखवलाच, मात्र पराभूत संघाने देखील त्या पद्धतीचा खेळ दाखवला आणि एक सामन्याला चांगलं पॅटर्न निर्माण केलं आणि विरोधी पक्ष जर कमजोर असेल तर सामन्यामध्ये रंगत येत नाही. मात्र हा संघ देखील तगडा संघ आणि त्याला चांगल्या पद्धतीने फाईट बॅक केलं दावेकर संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल.